सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर सर्वत पावन भजा हो येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सदा मी जपत राहतो त्याचे सुंदर नाम, ओठी माझ्या तिन्ही प्रहरी त्याचे सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम, हो वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. समूहाला प्रियतम केवळ आपुले आपुले काम, जीवन त्यांच्या कणभर नाही प्रभू ते हे वरदान. म्हणून मानवा प्रतिदिन भजूया प्रभू ते सुंदर नाम, हो म्हणून मानवा प्रतिदिन भजूया प्रभू ते सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम, ओ गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन यशायाचा 35वा अध्याय वचने 7 ते 10. यशया 35वा अध्याय वचने 7 ते 10. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल, तृषित भूमीचे ठिकाणी उपळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे यांसहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जण जाणार नाहीत, पण तो त्यांच्यासाठीच परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूळ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तिथे रिगाव होणार नाही. तेथे ते आढळणार नाहीत, पण तेथे उद्धरलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जय जयकार करीत सियोनेत येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही देवाचं वचन पाहत आहो. यशया त्याचा 35 अध्याय 7 ते 10 वचन, ज्यामध्ये ख्रिस्त जगात आपले राज्य स्थापित करण्यासाठी येईल, तेव्हा लोकांच्या आत्म्यांवर चमत्कार व महान चमत्कार घडतील. ख्रिस्ताच्या वचनांचे आणि आत्म्याच्या आध्यात्मिक दृष्ट्या अंधांना प्रकाश मिळाला आणि देवाच्या हाकेला बहिरे असलेले लोक त्यांना सहजपणे ऐकू शकले. जे काही लोक चांगले करू शकत नव्हते त्यांना दैवी कृपेने सक्रिय केले गेले. ज्यांना देवाबद्दल किंवा देवाशी कसे बोलावे हे माहीत नव्हते, त्यांचे ओठ त्यांची स्तुती करण्यासाठी उघडले गेले. जेव्हा पवित्र आत्मा वचन ऐकणाऱ्या परराष्ट्रीय
वर आला तेव्हा जीवनाचे झरे उघडल्या गेले, हे आम्ही सर्व प्रेषिताच्या कृत्यामध्ये पाहतो. पृथ्वीचा बहुतेक भाग अजूनही वाळवंट आहे. कृपेचे साधन, आध्यात्मिक उपासक आणि पवित्रताची फळे त्यात सापडत नाहीत. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू आणि त्याचा मार्ग ज्याला मिळतो त्याचे मार्ग उघडले जातात. पवित्रतेचा मार्ग हा देवाच्या आज्ञेचा मार्ग आहे. तो जुना आणि चांगला मार्ग आहे आणि स्वर्गाचा मार्ग हा एक साधा मार्ग आहे. प्रभूचं वचन मला आणि तुम्हाला आमच्या अंतःकरणाला ठोठावते. काय आज आम्ही तो मार्ग पत्करले का? काय आम्ही येशू मध्ये तो आनंद आणि त्या आनंदाचा शोध करत आहो का? ते ख्रिस्त येशूमध्ये आनंद मिळू शकते आणि त्याचे दुःख आणि उसासे तो दूर करू शकतो जेव्हा आम्ही त्याला आपल्या अंतःकरणात घेतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. कारण देवाने आपल्याला जवळ करावे म्हणून ख्रिस्त येशूला या मानवाच्या पापाकरिता दिले आणि तो प्रेम जाहीर केला. आज आम्ही ज्यावेळेस आपलं स्वतःचं जीवन त्याच्या मार्गी लावतो आणि त्याच्यावर विश्वास करतो, तर तो प्रभू मला आणि तुम्हाला निरुपयोगी होऊ देत नाही, तर तो मला आणि तुम्हाला उपयोग करतो आणि माझं आणि तुमचं जीवन आशीर्वादाने भरतो. काय आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का? आणि त्याला आपला जीवनाचा निर्माण करता म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये घेतो का? तर निश्चितच तो आम्हाला घडवेल आणि आम्हाला हर्षाने भरून काढेल. 10वं वचन असं म्हणते का ते जे जेकार करीत सियोनेत येतील त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील, दुःख व उसासे पळवून काढतील. आज आमच्या हातामध्ये आहे आम्ही काय निवडावं. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाचं वेळतो. ज्याप्रमाणे तुझं वचन म्हणते की तू वाळवंटामध्ये हर्षित आनंद उत्पन्न करणारा देव आहे. आज आम्हा प्रत्येकाच्या दुःखामध्ये, त्यांच्या नैराश्य जीवनामध्ये देवबाप्पा तू आज आम्हाला संधी देतोय, आम्हाला मार्ग दाखवतोय आणि त्या मार्गाला मिळवण्यासाठी प्रभू प्रत्येक भावाला बहिणीला मदत कर आणि त्यांनी विश्वासाने प्रभू तुझकडे यावं आणि आपला विश्वास तुझवर खंबीर रीतीने ठेवावा आणि प्रभू देवबाप्पा त्यांचं जीवन हर्षित, आनंदित आणि उल्हासित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. नज अंतरी त्याचे प्यारे नाम, सर्वत सुंदर सर्वत पावन भजा हो येशू नाम. ओ गुण तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम. ओ तन्मय बांधवानो भजा येशू नाम. ओ तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम. ओ तन्मय बांधवानो भजा येशू नाम. ओ तन्मय बांधवानो भजा येशू नाम. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.